नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे नाव आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. तर एक साधा प्रश्न आहे की प्रसार माध्यमे कोणकोणती आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वृत्तपत्रे, तुमच्या घरात असलेलं इंटरनेट, दूरदर्शन, लॅपटॉप, मोबाईल, ही तुम्हाला सध्या माहिती असणारी प्रसार माध्यमे. अगदी तुमच्या घरात अगदी मग त्याचे विविध प्रकार, विविध चॅनल्स आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे आणि इंस्टाग्राम वगैरे विविध. आत्ता इतके प्रकार वाढलेत आणि रोज काही ना काही नवीन येत राहते. आणि हे कोणत्या ना कोणत्या रूपाने का असेना या प्रसार माध्यमाचे अविभाज्य असे घटक आहेत. या प्रसार माध्यमांमुळे आपल्याला काय माहिती मिळते? आपलं ज्ञान वाढतं, माहिती मिळते. हजारो मैलावरची माहिती आपल्याला क्षणात प्राप्त होते. एक तासापूर्वी अमेरिकेत घडलेली घटना आपण भारतात बसून प्रत्यक्ष बघू शकतो, किंबहुना त्यापेक्षा पण कमी वेळात. लाईव्ह आपल्याला बघता येतं, म्हणजे त्या ठिकाणी घडत असलेली गोष्ट आपण बघू शकतो. अनेक वर्षापासून याचमुळे आपण विविध क्रिकेटचे सामने असतील किंवा विविध प्रकारचे खेळसुद्धा आपण घरात बसून लाईव्ह बघतो. म्हणजे ज्या हजारो किलोमीटर अंतरावर ते घडत असतं त्या क्षणाला आपण आपल्या घरात बसून बघू शकत असतो. माहिती तात्काळ मिळते आपल्याला. आणि असं म्हणता येऊ शकतं की या प्रसार माध्यमांमुळेच ज्ञानाचा स्फोट झालेला आहे. अफाट ज्ञान, प्रचंड ज्ञान सगळीकडे पसरलेलं आहे. आपण घेऊ तेवढं कमीच आहे. प्रचंड ज्ञान आहे आणि आपली ज्ञानाची भूक जेवढी मोठी आहे तेवढं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. आपण जर असं म्हटलं की मला खूप येतं, मला खूप समजलं आहे, तर आपण मूर्ख आहोत. कारण प्रत्येक क्षणात गणित नवीन ज्ञान निर्माण होत आहे आणि आपण जर ते प्राप्त करून घेण्यासाठी तत्पर नसू तर आपण जगात मागे पडणार आहोत. काळाच्या ओघात आपण कदाचित मागासलेले म्हणून गणले जाऊ. सतत तत्पर राहणं अत्यंत आवश्यक आहे. पण या प्रकरणाकडे पाहताना आपल्याला याच प्रसार माध्यमात मध्ययुगात किंवा प्राचीन कालखंडात काय स्वरूप होतं, कशा प्रकारे त्या कालखंडात माहिती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात होती, हे समजून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यालाच आपण प्रसार माध्यमाचा इतिहास असं म्हणतो. पण आधुनिक कालखंडाचा अभ्यास करताना सुद्धा हा सुद्धा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. मी तुम्हाला अजून असंही सांगू इच्छितो की या प्रसार माध्यमांमुळे ज्ञान हे खेड्यापाड्यात, दऱ्याखोऱ्यात, झोपडपट्टीपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत सहज जाऊन पोचलेलं आहे. हे सगळं प्रसार माध्यमांमुळे घडलेलं आहे. तर सुरुवातीला विद्यार्थी मित्रांना आपण पूर्वीची प्रसार माध्यमे समजून घेणार आहोत. पूर्वी गावात राजाला एखादी सूचना द्यायची असेल तर तो दवंडी पिटवायचा. म्हणजे तो स्वतःनी पण त्याचे जे कोणी कर्मचारी असायचे ते गावात चौकात जाऊन दवंडी पिटवायचे आणि राजाची सूचना लोकांपर्यंत पोचवायची. त्यानंतर संदेश हा
एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे अशाच माध्यमातून संदेशाचा प्रसार होत होता. कारण त्यावेळेस कोणत्याही प्रकारे इंटरनेट, मोबाईल, फोन अशी कोणतीही सोयी नव्हती, सुविधा नव्हती. पण जसजसा काळ बदलत गेला आणि आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत गेलो, तसतसं हे स्वरूप आपल्याला बदलत गेल्याचे लक्षात येते. मग कुठेतरी मध्ययुगानंतर किंवा प्राचीन कालखंडानंतर मध्ययुगानंतर आपण आधुनिकतेकडे वाटचाल होत असताना या देशावर अनेक परकीय सत्तांनी आक्रमणं केली. त्यात प्रामुख्याने आपण युरोपीय सत्तांचा विचार, युरोपियन सत्ता देशांचा विचार करणार आहोत. मग त्यामध्ये इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज. पण यातही इंग्रज या देशात स्थिर स्थावर झाले. बाकीच्यांना या ठिकाणी खूप काळ थांबता आलं नाही. पण इंग्रजांनी या देशात स्थिर स्थावर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांचाही उपयोग करून घेतला. कारण ती प्रसारमाध्यमं त्यांच्या उपयोगाची होती. त्यांची सत्ता अधिक काळ टिकावी यासाठी त्याचा त्यांना उपयोग होणार होता. आणि म्हणून त्यांनी या देशात प्रसार माध्यमांना प्रोत्साहन दिलं. आणि साहजिकच त्याचा फायदा भारतीयांना सुद्धा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या झाल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि मग हळूहळू ब्रिटिश कालखंडात आपल्या देशामध्ये वृत्तपत्रे आणि नियतकालिके सुरू झाले आणि त्यांच्या माध्यमातून छापील बातम्या लोकांपर्यंत जाऊ लागल्या. आणि याच माध्यमातून माहिती व ज्ञानाचाही प्रसार होण्यास सुरुवात झाली किंवा मदत झाली. विद्यार्थी मित्रांनो, याची जी सुरुवात होती ती वर्तमानपत्राने झाल्याचं आपल्या लक्षात येतं. पण त्याही सोबत मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की जी काही माहिती आपल्यापर्यंत येत असते ती आपण चिकित्सकपणे बघणं अत्यंत आवश्यक आहे. जी कोणती माहिती येते कोणत्याही माध्यमातून येऊ द्या, जर आपण त्याचं चिकित्सकपूर्ण अवलोकन नाही केलं तर कदाचित आपली फसगत होऊ शकते. म्हणून मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्यापर्यंत आलेल्या माहितीचं चिकित्सकपूर्ण संशोधन करावं, बघावं, त्याचा अभ्यास करावा, खात्री करावी आणि मगच त्याचा स्वीकार करावा. ही गोष्ट फार महत्त्वाची. विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यमांचा इतिहास याकडे बघत असताना आपण सगळ्यात प्रथमतः वर्तमानपत्र बघू. आता नेमकं वर्तमानपत्र म्हणजे नेमकं काय? दैनिक बातम्या, माहितीपर अग्रलेख आणि लेख नियमितपणे रोजच्या रोज छापून वितरित केलं जाणारं प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र. बघा, दैनंदिन बातम्या, माहितीपर अग्रलेख व लेख नियमितपणे रोजच्या रोज छापून वितरित केलं जाणारं प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र. रोजच्या रोज प्रकाशित होतं, त्यात माहिती असते, अग्रलेख असतं. अग्रलेख कोण लिहितात? तर जो कोणी संपादक असतो तो लिहितो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये बातम्या असतात. आपल्या आजूबाजूला स्थानिक स्वरूपात, देश पातळीवर, राज्य पातळीवर किंवा जागतिक पातळीवर काय घडले या सगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्याला वर्तमानपत्राच्या माध्यमातून मिळत असतात. थोडक्यात असंही म्हणता येईल की वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गणला जातो. खऱ्या अर्थाने प्रसारमाध्यम आहे, पण खूप मोठ्या कालखंड या वृत्तपत्राने प्रसारमाध्यमांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडली आहे. आणि म्हणून वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून स्थान मिळाले आहे. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये ई वृत्तपत्राला सुरुवात झाली आहे. म्हणजे आपण जर इंटरनेट किंवा नेटवर वगैरे बघितलं आणि आपल्याला हवं ते वृत्तपत्राचं नाव टाकलं आणि त्यातही आपण हवी ती बातमीवर नाव टाकलं आणि त्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला त्या संदर्भातली वर्तमान घडामोडी जी काही आहे ती लगेच संपूर्णपणे समजते. आणि त्याखाली आपल्याला आपला स्वतःचा अभिप्रायसुद्धा मांडता येत असतो. याला प्रामुख्याने ई वृत्तपत्र असं म्हटलं जातं.
आणि हल्ली जवळजवळ सगळ्याच वृत्तपत्रांनी ई वृत्तपत्र सुरू केलं आहे. तर अशा या वृत्तपत्रांबद्दल किंवा एकूणच या बातम्यांबद्दल जागतिक स्तरावर त्याचा जो इतिहास आहे जागतिक पातळीवरचा तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकात अगदी प्राचीन कालखंडापासून दिलेला आहे. त्यामध्ये अगदी इसवी सन पूर्व कालखंडामध्ये, इसवी सन पूर्व म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी इजिप्तमध्ये आदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते कोरीव त्याचं लेखन केलं जायचं आणि अशा कोरीव काम केलेलं ते लेख गावात विविध चौकात ठेवले जायचे आणि लोक ते वाचायचे आणि त्या माध्यमातून माहिती लोकांपर्यंत पोचत होती. मग इसवी सन पूर्व कालखंडामध्ये इजिप्तमध्ये आदेशाचं कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावले जायचे आणि त्याचं वाचन होत होतं. पुढच्या कालखंडामध्ये रोमन साम्राज्यामध्ये हुकमांचे कागद वाटले जात होते. रोमन साम्राज्यामध्ये जो काही राजाने आदेश काढला आहे त्याचे कागद काढले जायचे आणि ते लोकांना वाटले जायचे. जुलियस सीझरने ॲक्टा डायना नावाचं एक वार्तापत्र सार्वजनिक ठिकाणी लावायला सुरुवात केली होती. तर चीनमध्ये 7व्या शतकामध्ये सरकारी निवेदनही वाटली जात होती वर्तमानपत्राच्या रूपात किंवा कागदाच्या रूपात किंवा अन्य काही रूपात. आणि इंग्लंडमध्ये महत्त्वाच्या घटनांची पत्रकं वाटली जात होती. अशा प्रकारे पूर्वीच्या कालखंडामध्ये जागतिक स्तरावर माहितीचं प्रसार करण्याचा किंवा प्रसारमाध्यमां या पद्धतीने काम करत असल्याचं आपल्या लक्षात येतं. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, वृत्तपत्र म्हणजे काय किंवा न्यूज म्हणजे काय आपण समजून घेऊ. न्यूज हा शब्दांना 4 वर्ड्स तयार झाले, 4 अक्षर आहे. NEWS. N म्हणजे नॉर्थ, E म्हणजे ईस्ट, नॉर्थ ईस्ट न्यूज. W म्हणजे वेस्ट आणि S म्हणजे साऊथ. तशा 4ही दिशांच्या बातम्या आपल्यापर्यंत जे कोणी पोचवतात किंवा ज्याला पोचवणारी यंत्रणा म्हणतात ती न्यूज किंवा त्याला बातम्या असं म्हटलं जातं. आणि हे जे कोणी छापतं त्याला वार्तापत्र किंवा वृत्तपत्र असं म्हटलं जातं. जगामध्ये सगळ्यात प्रथमतः पहिलं वृत्तपत्र हे इंग्लंडमध्ये सुरू झालं आणि त्याचं नाव होतं लंडन गॅझेट. काय नाव आहे? लंडन गॅझेट. आणि साधारणतः 1666ला हे लंडनमध्ये सुरू झालं आहे. आणि त्या कालखंडात ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये होती, पण भारतामध्ये मात्र वृत्तपत्र सुरू व्हायला त्यानंतर 100 वर्षापेक्षा जास्त कालखंड लागला. शेवटी 29 जानेवारी 1780मध्ये कोलकाता या ठिकाणी जेम्स ऑगस्ट हिकी या एका आयरिश व्यक्तीने हे इंग्रजी वृत्तपत्र भारतामध्ये सुरू केलं आणि कोलकाता जनरल ॲडव्हर्टायझर्स म्हणून ते ओळखलं जात होतं. बंगाल गॅझेटने भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला असं आपण म्हणू शकतो. आणि मग त्यानंतरच्या कालखंडामध्ये भारतामध्ये इंग्रजी व इतर प्रादेशिक भाषांमध्ये वृत्तपत्रांना सुरुवात झाली. या ठिकाणी आपण यानंतर काही मराठी वृत्तपत्रांबद्दल माहिती बघणार आहोत. आता 1780ला भारतामध्ये वृत्तपत्र प्रथमतः सुरू झालं. 1666ला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. म्हणजे पहिलं वृत्तपत्र 1666ला जागतिक स्तरावर इंग्लंडमध्ये सुरू झालं. त्याचं नाव होतं लंडन गॅझेट. भारतामध्ये सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र 1780. त्याचं नाव आहे बंगाल किंवा त्याचं वेगळं नाव आहे बेंगॉल गॅझेट. काय नाव आहे? बेंगॉल गॅझेट. आणि महाराष्ट्रात मात्र त्यानंतर 50 वर्षापेक्षा जास्त कालखंड म्हणजे 1832मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्र सुरू केलं आणि त्या वृत्तपत्राचं नाव होतं दर्पण. पहिलं वृत्तपत्र सुरू झालं 6 जानेवारी 1832. आणि म्हणून 6 जानेवारीला आपण हा जो दिवस आहे हा पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो. या वर्तमानपत्रातून किंवा वृत्तपत्रातून
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक या गोष्टीची माहिती व त्याच्या इतिहासाविषयी माहिती दिली जात होती. त्यासोबतच सरकारचा जमा खर्च, त्यावेळेस रशियाचा हल्ला होण्याची शक्यता होती, तर रशियाच्या हल्ल्याचं भय आणि हिंदू विधवा पुनर्विवाह आणि राजाराम मोहन रॉय यांची कामगिरी आणि स्वच्छता अशा विविध विषयांवर प्रकाश टाकण्याचं काम दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी केल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे 24 ऑक्टोंबर 1848ला भाऊ महाजन यांनी प्रभाकर या वृत्तपत्राची सुरुवात केली आणि प्रभाकरमधून लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे प्रकाशित केली आणि शतपत्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं एक सुंदर कार्य लोकहितवादीने केलं. पुढे याच वृत्तपत्रांमध्ये फ्रेंचांच्या बंडाचा इतिहासही आपल्याला वाचायला मिळतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं वृत्तपत्र आपल्याला बघायचं म्हणजे खरं त्याच्या आधी सुरू झालं आहे. त्याचा कालखंड आहे 1842 आणि वृत्तपत्राचं नाव आहे ज्ञानोदय. अहमदनगर येथे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलं होतं हे आणि रेव्हरंड हेनरी बॅलंटाईन हे याचे संपादक होते. आशिया युरोप खंडाचे नकाशे या वृत्तपत्रामध्ये प्रथमतःच प्रकाशित झाले होते. ज्ञानोदय या मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र प्रसिद्ध झाले. टेलिग्राफ या बातम्या पोचवणाऱ्या यंत्राची माहिती या वृत्तपत्रामध्ये देण्यात आली होती. भारतात पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमीसुद्धा या वृत्तपत्रामध्ये देण्यात आली होती आणि 1857च्या संघर्षाची बातमी या वृत्तपत्रामध्ये देण्यात आली होती. विद्यार्थी मित्रांनो पुढचं आपलं वृत्तपत्र आहे ते लोकहितवादींच्या पुढाकाराने सुरू झालं होतं आणि त्या वृत्तपत्राचं नाव आहे इंदू प्रकाश आणि 1862ला हे वृत्तपत्र सुरू झालं आहे. या वृत्तपत्राने सुद्धा समाज प्रबोधनाचं कार्य केलं. विधवांचा जोरदार पुरस्कार केला. यातल्या इंग्रजी विभागाचे प्रमुख होते न्यायमूर्ती रानडे, तर मराठी विभागाचे प्रमुख होते जनार्दन सकाराम गाडगे. पुढचं वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो ते दीनबंधू. 1 जानेवारी 1877 याची सुरुवात झाली आणि याचे संपादक होते कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे अनुयायी होते आणि हे बहुजन समाजाचं पहिलं वृत्तपत्र होतं. बहुजन समाजाची तात्कालिक स्थिती याचं उत्तम वर्णन या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या वृत्तपत्राने केलं. पुढे केसरी व मराठा ही 2 अगदी क्रांतिकारी वृत्तपत्र आपल्याला बघावयास मिळतात. गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी तर लोकमान्य टिळकांनी मराठा या वृत्तपत्राचं संपादन केलं होतं आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. देशस्थितीचे वर्णन करून समाज प्रबोधन केले गेले. देशी भाषेतील ग्रंथांचा आणि पाश्चात्य विद्येचा प्रसार केला गेला. विलायतील राजकारणाची इतर देशीयांना ओळख करून देण्यात आली आणि ब्रिटिशांविरुद्ध जनतेत असंतोष निर्माण करायचं काम या वृत्तपत्रांनी केलं. खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात, पण त्यांनी खूप मोठं काम या 2 वृत्तपत्रांच्या मदतीनेच केलं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बाळशास्त्री जांभेकरांविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. बाळशास्त्री जांभेकर हे एक थोर विचारवंत होते. त्यांचा जन्म 1812 व मृत्यू 1846 झालेला आहे. म्हणजे अत्यंत कमी आयुष्यमान या व्यक्तीला लाभलं होतं, पण तरीसुद्धा या व्यक्तीने जे कार्य केलं ते प्रचंड मोठे पर्वतासारखे कार्य या माणसाने करून ठेवलं वृत्तपत्र क्षेत्रामध्ये. आणि म्हणून अशा या संस्कृत भाषेत ज्ञान असणारा, मराठी भाषेचं ज्ञान असणारा व इंग्रजी भाषांवर या माणसाचा समान प्रभाव होता. गणिताचे ते उत्तम अध्यापक होते व अध्यापन करत होते.
नंतर डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी पदावर त्यांची नेमणूक झाली. नेटिव्ह सेक्रेटरी असताना अनेक ग्रंथांची त्यांनी भाषांतरं केली. ज्ञानप्रसाराच्या व प्रबोधनाच्या प्रेरणेने दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले आणि वैचारिक प्रगल्भते बरोबर लोकशिक्षणही केले. मुंबई इलाख्यात ज्ञानप्रसाराचा पाया त्यांनी घातला. कोणतीही पूर्व परंपरा पाठीशी नसताना सुद्धा त्यांनी डोंगरा एवढं कार्य केलं असं आपण म्हणू शकतो. असे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती घेत आपण आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवत आहोत. उर्वरित या पाठाची माहिती मग अगदी प्रसारमाध्यमं असतील किंवा अजून वर्तमानपत्राची इतर माहिती आणि इतर प्रसारमाध्यमांविषयी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ ऐकून घेतला, मी त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.